हुंडा, देणे-घेणे, मानपान, आर्थिक परिस्थिती, पसंती, नापसंती या आणि अशा अनेक कारणावरून लग्न मोडलेल्या घटना आपण आजही ऐकतो. मात्र 10 वर्षांपूर्वी प्रीतीचे लग्न मोडण्याचे कारण काही वेगळे आणि मनाला न पटणारे होते. नेमके काय होते या मोडलेल्या लग्नाचे कारण? चला बघूयात. आज प्रीती भलतीच खुश दिसत होती, मात्र मनातून जरा गडबडलेली अन चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हांना लपवत या खोलीतून त्या खोलीत चाललेलं तिचं आज. याला काही कारणही तसंच होतं म्हणा. एक प्रकारे तिला मागणी येऊनच तिचे लग्न आज ठरत होतं. ही वेडी मात्र मी एवढ्या लवकर लग्नाला कशी तयार झाले बरं, या प्रश्नावर गोंधळेल. ती एक दोनदा तिच्या बाबांना म्हटली, बाबा नका ना हो मला इतक्या लवकर परकी बनव. मला अजून पुढं शिकायचं आहे. पत्रकारितेतील मास्टर डिग्री घ्यायची आहे. मला चांगला जॉब करून तुमची माझी स्वप्न पूर्ण करायची. माझं भविष्य मला घडवायचं आहे. परंतु तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत बाबा म्हणाले, बाळा काही गोष्टी या वेळेत झालेल्या उत्तम, आणि आता माझ्या दृष्टीने म्हणशील तर तुझा संसार हाच तुझा सोनेरी भविष्यकाळ. मग पुढे हळूहळू करिअर अन संसाराचा समन्वय साधून तू यशस्वी होशील, ही खात्री देखील आहेच. हे बोलत असताना बाबांचे पाणवलेले डोळे प्रीतीच्या चाणक्य नजरेतून सुटले नाही आणि दुसऱ्या क्षणी प्रीतीच्या गोंधळलेलं मन बोहल्यावर चढायला तयार झालं. प्रीतीसाठी आलेलं स्थळ हे परराज्यातील होतं. त्यामुळे सुरुवातीला बाबांना थोडीशी धाकधूक वाटू लागली, पण बोलण्यातून ती माणसं सुस्वभावी होती. शिवाय नात्यातून काही कॉमन ओळखीही निघाल्या. भेटीगाठी होऊन रीतसर पत्रिका जुळल्यानंतर लग्नाचं नारळ फोडायचं दोन्ही कुटुंबाकडून पक्क झालं आणि नव्या स्वप्नांच्या सागरात प्रीती हरवून गेली. सगळं तिच्या मनाजोगतच झालं. स्वारी खुश झाली, तसा आईबाबांचा जीव सुखावला. नियोजित वर अमोल हा उत्कृष्ट तबला वाजवत आणि मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. उंच, रुबाबदार, हसतमुख आणि बोलायलाही विनम्र आणि पाहता क्षणी जावई माझा, मला हेच वाटलं. सगळ्या रीतिरिवाजानुसार लग्नाची बोलणे होऊन पुढील 8 दिवसात साखरपुडा आणि 1 महिन्यात लग्न असा मुहूर्त निश्चित झाला. खूप घाई होते का या सर्व गोष्टींची, असं क्षणभर वाटून गेलं. पण हे सगळं असंच चालत आलंय आजपर्यंत, अशी स्वतःच्याच मनाची समजूत तिने काढली आणि गालातल्या गालात हसू अलगदच तिच्या ओठांवर आलं. खरं तर 1 महिन्याच्या कालावधीत हा लग्नाच्या तयारीच्या दृष्टीने वधूवरांना एकमेकांना समजून घेण्याच्या दृष्टीने तसा कमीच होता. पण दोन्ही लग्न घरात तयारी जोरदार सुरू झाली आणि मग लग्न ठरल्यानंतर मखमली दिवस प्रीती आणि अमोलने टेलिफोनवर तासनतास गप्पा मारून मंतरून टाकले आणि मेड फॉर इच अदरची पावती त्यांनी एकमेकांना दिली आणि म्हणता म्हणता साखरपुड्याचा दिवस येऊन ठेपला आणि ठरलेल्या ठिकाणी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम छान पार पडला. सासरच्या मंडळीकडून आदरातिथ्य पाहून प्रीती अधिकच भारावून गेली आणि होणाऱ्या नवऱ्या तिच्या स्वप्नातला राजकुमार आणि प्रीतीबाई 7व्या आसमानवर सवार अशीच काहीशी अवस्था तिकडे त्याचीही झाली. मग तिने हळूच आईकडे बघितलं आणि आईच्या डोळ्यातलं समाधान बघून प्रीती एकाएकी सुखावली. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला तसा त्या दोघांना भटकंतीचा ऑफिशनल परवानाच मिळाला आणि मग काय, आईस्क्रीम, लस्सी, कॉफीच्या साथीने दोघांनी भावी संसाराची स्वप्न रंगवली. करिअर, जॉब अशा एक ना अनेक विषयांवर गप्पा मारता मारता दिवस मावळतीला गेला आणि पुढच्या काही तासातच प्रीतीची परतीची वेळ येऊन ठेपली. सासरचा गोड पाहुणचार घेऊन अन अमोलशी प्रेमाच्या 4 गोष्टी करून तिच्या गावी निघालेल्या प्रीती त्या रात्री स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली. मात्र
उजडणारा पुढचा दिवस तिच्यासमोर कुठलं प्रश्नचिन्ह घेऊन उभा राहील असा विचारही कुणाच्या मनात आला नाही. कारण सगळं काही मनासारखं दृष्ट लागण्याजोगंच. तर दुसऱ्या दिवशी प्रीतीचे कुटुंब साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घरी पोहोचत नाही तोच मोबाईलची रिंग वाजते. त्यावेळी मोबाईलचा प्रस्त जास्त वाढलेलं नव्हतं. हो, अमोलच्या बाबांचाच फोन होता तो. डायरेक्ट असाच, "नमस्कार, मी अमोलचे बाबा बोलतोय. कालच आपली कन्या प्रीती आणि आमच्या अमोलचा साखरपुड्याचा जो कार्यक्रम झाला तो साखरपुडा आता या क्षणी काही अपरिहार्य कारणांमुळे आमच्याकडून रद्द करावा लागतोय. हे लग्न आता कधी होऊ शकणार नाही. कारण तुमच्या प्रीतीचा असलेला हा ओ निगेटिव्ह रक्तगटाबद्दलची माहिती प्रीतीने स्वतःहून अमोलला सांगितल्यापासून अमोल खूपच अस्वस्थ झालाय. याच कारणामुळे प्रीतीशी लग्न न करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. तेव्हा आमच्याकडून हे लग्न मोडलंय असं समजा. या कार्यक्रमासाठी आपल्याला आलेला अतिरिक्त खर्च आम्ही भरून देण्यास तयार आहोत. जे झालं ते आपण दोन्ही कुटुंब लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करू. प्रीतीला तिच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा." प्रीतीचे बाबा स्तब्ध होऊन फक्त ऐकतच होते. त्यांना बोलण्या विचारण्याची संधी न देताच तिकडून फोन बंद करण्यात आला. काही समजायच्या आतच फोनचा रिसिव्हर बाबांच्या हातातून गळून पडला. त्यांचा तो सुन्न प्रश्नार्थक चेहरा काहीतरी अघटित घडल्याची जाणीव घरातील सर्वांना करून देत होता. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. घरात काळजीयुक्त शांतता पसरली. आईने थंडगार पाणी बाबांना आणून दिलं आणि जड अंतकरणाने फोनवरचं संभाषण बाबांनी सर्वांना सांगितलं. आनंदाला एकाएकी दुःखाची किनार लागली तशी घरातील मंडळी थबकली. आणि आता प्रीतीला सांभाळणंही सर्वांना कठीण होऊ लागलं. त्या लोकांकडून आणि डॉक्टरांकडून देखील समजावून सांगण्याचा, त्यांचा मन वळविण्याचा प्रीतीच्या बाबांनी प्रयत्न केला. मात्र सारंच निष्फळ ठरलं आणि निगेटिव्ह रक्तगटावरून प्रीतीचं लग्न मोडलं. एवढं सारं घडून गेल्यानंतरही त्या लोकांनी किंवा अमोलने एका शब्दाने देखील दिलगिरीसाठी का होईना फोन केला नाही. यातून अमोलची पोकळ बुद्धी आणि क्षमता आणि त्या कुटुंबाचा फसवा मुखवटा सर्वांसमोर आला. आईनं तर देवासमोर हात जोडून जे झालं ते योग्यच झालं असं म्हणून देवाचे आभार मानले. कारण अशा अवैज्ञानिक कुटुंबात तिची मुलगी नसतीच सुखी झाली हे आईबाबांना पण पटलं होतं. मात्र प्रीती अजूनही त्या दुःखात अडकली होती. सर्वांनी आपापल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञ डॉक्टरांचे समुपदेशही घेण्यात आले. प्रीती मात्र कोणाचेही काही ऐकून समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. कारण घडलेली घटना होतीच तशी. तिला झालेल्या दुःखाचा डोंगर उभा होता. आता लग्न मोडल्याच्या दुःखापेक्षाही ते ज्या पद्धतीने मोडलं त्याचं दुःख जास्त मनात घेरा घालू लागलं. रक्तगटावरून लग्न मोडू शकतं का? अशी ठरलेली लग्न तरी मोडावीत का? आणि या सर्वात माझा दोष तरी तो नेमका काय? नक्की माझी कुठे चूक झाली? तिला पडलेले हे सगळे प्रश्न बरोबरच होते म्हणा. आणि आता या प्रश्नांची उत्तरं तिला शोधायची होती. दिवस सरले तशी हळूहळू सर्वांनी या घटनेतून अंग काढून घेतलं. प्रीतीला यातून सावरायला वेळ दिला. तिच्या प्रश्नांना उत्तर नव्हतं असं नाही, पण म्हणतात ना, कुठल्याही अडचणीवर, दुःखावर दुसरं औषध नाही. या युक्तीनुसार पुढे काही दिवस सरले आणि महिने लोटले. तशी प्रीती हळूहळू सावरली. या घटनेतून बाहेर आली. आईवडिलांच्या प्रेमाने, आपुलकीने आणि संयमाने तिच्या प्रश्नांची मात केली. तिच्या मनातील सल पुसट झाली आणि काही महिन्यातच ती पूर्वीसारखी हसतीखेती झाली. आता अमोल तिच्यासाठी योग्य नव्हताच हेच तिच्या मनाने घेतलं. अशा कोणत्या विचारांच्या नवऱ्यासोबत राहणे
ही एक शिक्षा ठरली असती माझ्यासाठी, असा विचार मनात येताच ती भानावर आली. अशा अंधश्रद्धाळू अवैज्ञानिक घरचा भाग होण्यापासून आपण वाचलो, असा सकारात्मक सुखद विचार करून तिने देवाचे आभार मानले. रक्तगट हा ठरवून किंवा घडवून निश्चित होत नसतो, तर तो व्यक्तीला जन्मताच लागतो. आणि या अशा अनेक गोष्टीमागे विज्ञान असून आपण विज्ञानालाच आव्हान द्यावं हेच खरं. तुम्हाला आलेल्या एखाद्या वाईट अनुभवातून किंवा चुकीच्या माहितीद्वारे तुम्ही रक्तगटाला दोष देत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव करावी असे विचार अधूनमधून प्रीतीच्या मनात येतच राहिले. मात्र अनुभवातून आलेल्या शहाणपणाने प्रीती 4 ते 5 महिने रक्तपेढीत जाऊन नियमित रक्तदान करू लागली. प्रीतीने आज तिचे लक्ष पूर्ण करिअरवर केंद्रित केलं आणि त्याच शहरातील लोकल वाहिनीवर न्यूज अँकर म्हणून जॉईन झाली. त्यात चांगलीच रंगली. दिवसामागून दिवस अन महिन्यामागून महिने सरले तशी परिस्थिती पूर्वपदावर आली आणि आपल्या धक्क्यातून बाहेर येऊन पुन्हा लग्नासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी प्रीतीला 2 वर्ष लागली खरी, परंतु ती ज्या प्रसंगातून बाहेर पडून बोहल्यावर चढली तेव्हा तिचा हात तिच्या 7 जन्मी सोबत करणाऱ्या रघुवीरच्या हातात होता. आज प्रीतीच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असून तिचा संसारवेलीवर फुललेल्या 2 फुलांमुळे घरचा चौकोन पूर्ण झाला. भूतकाळातील घटनेला मागे टाकत अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून प्रीती देवाकडे प्रार्थना करते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची आपली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखीन नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.